खंडणीखोरी खपवून घेणार नाही, मकोका लावेन बीडमध्ये अजित पवारांनी टोचले राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे कान. तथ्य असेल तिथं कारवाईचाही दिला इशारा. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याची खासदार बजरंग सोनवणेंची माहिती. तर गुद्द्यांवर नवे मुद्द्यांवर चर्चा, सुरेश धस यांची माहिती. धनंजय मुंडे यांच्याबाबत अजित पवारांचा निर्णय अंतिम, मुख्यमंत्र्यांकडून चेंडू अजित पवारांच्या कोर्टात. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात भेट, राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण. तर लग्नातल्या भेटीमध्ये युती हा भाबडेपणा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. भूमिका बदलतो हा फेक नॅरेटिव्ह, सगळेच राजकीय पक्ष स्वार्थासाठी भूमिका बदलतात. राज ठाकरेंची भूमिका, लवकरच मनसेसाठी आचारसंहिता तयार करणार असल्याची घोषणा. मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींच्या मुद्द्यावर डीपीडीसी बैठकीमध्ये चर्चा. बांगलादेशींवरती आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. नितेश राणे यांच्या बोरखाबंदीच्या मागणीला अमीन पटेल यांचा विरोध. शाळांमध्ये असे विषय येता कामा नयेत, नितेश राणेंच्या वक्तव्यावरती शिक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यावं, अमीन पटेल यांचं आवाहन. चंद्रपुरात वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराला वानराची उपस्थिती. स्मशानभूमीत वृद्धेच्या मृतदेहाजवळ वानराचा शोक. तर मालेगावच्या कंधाने गावात लाडक्या वानराच्या मृत्यूमुळे माणसांवर शोककळा. कंधाने गावात 11 दिवसांचा दुखवटा जाहीर.